भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र निवडणूक लढणार असून माजी मंत्री अनिल पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांनी दोघांनी एकत्र घोषणा आज दिनांक 26 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता जळगाव शहरातील हॉटेल सिल्वर पॅलेस येथे केली आहे. महायुतीची घोषणा झाली असली तरी जागा वाटपाचा सस्पेन्स मात्र कायम असून 2 दिवसात त्यावर तोडगा निघणार असल्याचे यावेळी आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री अनिल पाटील व मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले आहे. नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात. स्टेशन रोड परिसरातील हॉटेल सिल्वर पॅलेस येथे ही बैठक संपन्न झाली. युतीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपा, राजू मामा, आदरणीय देवकरप्पा, अनिल दादा, जिल्ह्याचे आमचे महानगराचे अध्यक्ष दीपकदादा सूर्यवंशी आणि आम्ही सगळ्यांनी संजयजी पवार याच्यावर एक चर्चा अंती युती करायची हा जवळजवळ हा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे. जागा वाटपाच्या संदर्भात उद्या किंवा परवापर्यंत बसून त्याची अधिकृत देखील अजून वेगळी घोषणा केली जाईल. पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनीही सोबत जळगाव महापालिकेची निवडणुकीत सोबत राहून निवडणूक लढवावी हा निर्णय इथं आज झालेला आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला अधिकृत घोषणा म्हणजे महायुतीची. आता जर राजू मामा आहेत, अनिल दादा आहेत, आप्पा आहेत, महानगराचे अध्यक्ष आहेत, अभिषेक दादा आहे, संजय पवार तिकडे चालले गेले. जागा वाटपाचं सूत्र, जागा वाटपाचं कोणत्या जागा घ्यायची त्याच्यावर फक्त बाकी आहे. गुलाब भाऊ फोनवर बोलले, गिरीश भाऊ बोलले, ही अधिकृत घोषणाच आहे. महायुतीच्या संदर्भामध्ये आज काल पण झाली, आज पण झाली, त्याच्यावरती प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर महायुतीच्याच सोबत राहण्याचे जे काही आम्हाला आदेश होते त्याच्याप्रमाणेच आम्ही महायुतीची चर्चा महायुतीच्या सगळ्या नेत्यांबरोबर केली. मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आज ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. प्रभागाच्या बाबतीमधला निर्णय जो असणार आहे तो 1-2 दिवसामध्ये त्यालाही क्लिअर करण्यात येईल. पण महायुती म्हणून जळगाव महापालिकेमध्ये जायचा आमचा निर्णय झालेला आहे. अधिकृत घोषणा आहे, ही अधिकृत समजली तरी चालतंय. नाही, आता सध्या महायुतीची बैठक झालेली आहे. मंगेश दादा, राजू मामा, तिकडनं अनिल दादा किंवा सगळे गुलाबराव देवकरप्पा असतील किंवा सगळ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महायुतीचे शिक्कामोर्तब झालेला. आमची ऑलरेडी बैठक झाली होती, त्याच्यात आमची युती झालेली होती, पण आमचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यावर बैठक झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे आता महायुती डिक्लेअर मंगेशदादांनी केलेलीच आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की अडचणी आता काहीच राहिलेली नाही. आता विद्यमान साधारण 20 ते 22 नगरसेवक आहेत शिवसेना शिंदे गटाकडे, त्याच्यापेक्षा कमी जागा तुम्ही घेणार नाही, आता आमचा अजून जागेवरचा विषय जवळपास पक्का झालेला आहे, पण तो आम्हाला सांगायचा नाही आहे. महायुती ठरली आहे, जागांचा नाही, जागेचा विषय अजून ठरला. आम्ही इलेक्टिव्ह मेरिटवर जागा ठरवणार आहे, त्यामुळे आमचं जागेचा विषय अजून काय ठरलं. गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आहेत, जळगावमध्ये त्या येतील त्या दिवशी आम्ही 2-3 दिवसानंतर आमची यादी डिक्लेअर करू उमेदवारांची. जागांवर जर पटलं नाही भाऊ तर मग काय ते आमचं पटलंय. अक्षदागारी पडतील 30 तारखेला या तुम्ही. मंगल सावधान. पुण्यामध्ये दोघं राष्ट्रवादी एकत्र लढतायत निवडणूक. शरद पवार पुन्हा अजित पवार एकत्र होण्याची चर्चा सुरू झालेली आहे. ते का आज सांगायची गोष्ट आहे, झालेली असेल त्यांची, त्याच्यामध्ये माझा काही संबंध येत नाही. शेवटी ते दोघं पवार साहेबांचा विषय आहे. मी जळगावपुरतं बोलतो आहे की आमची महायुती झालेली आहे. आपल्यासोबत येतील का विरोधातले पक्ष आले तर स्वागत कराल का तुम्ही? कोण विरोधातले पक्ष आपल्यासोबत निवडणूक लढवायला आले तर? 30ला समजेल. 100%